कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत, कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी। वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय। आम्ही म्हणजे कोण? सरकार। आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले। मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात। तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्यावे लागतात। नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर आपल्या कर्जमाफीबद्दल माहिती। आणि आपल्या कर्जमाफीबद्दल माहिती म्हणजेच की आपल्या शेतकऱ्यांवर कशा प्रकारे त्यांनी रणनीती खेळून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर आपण बघितलाच असेल। अशा प्रकारे आपल्या अजितदादा पवार यांनी आपल्या शेतकऱ्यांविषयी त्यांचा मुद्दा सरळ मांडून आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही 31 तारखेच्या आत कर्ज नील करा आणि तुमचं जी पण थक बाकी असेल ती तुम्ही त्वरित भरून टाका आणि कमीत कमी 3 वर्ष तरी कर्जमाफी होणार नाही आणि हे शक्यही नाही हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट सांगितलं। आणि त्यांच्या करारनाम्यातून त्यांनी कशा प्रकारे साईड मारली हे आपण बघितलंच असेल मित्रांनो। तर अशा प्रकारे हे सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या विषयी त्यांचा मुद्दा स्पष्ट करून सरळ खाली मान घालून निघून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु आपले शेतकरी बांधव यांच्या भरोशावर बसून आत्तापर्यंत त्यांची कष्ट त्यांनी जाणले नाहीत आणि कशा प्रकारे आपल्या सरकारच्या भरोशावर राहिले आणि त्यांना वोटिंगही करून दिलं, तर कशा प्रकारे यांनी रणनीती खेळली तर ह्या आपण बघितलंच असेल मित्रांनो। आणि अजितदादा पवार यांचं ही स्टेटमेंट आपण बघितलंच असेल। तर कशा प्रकारे आपल्या सरकारनं आपल्या शेतकऱ्यांवर